आमदार राहुल आवाडेच होणार आणि हे फिक्स आहे. अरे बापरे. फुलणार. मदन काळे आलेच रे, आमचे पाहुणे आहेत. श्रीमंत नसेल तर गरीब महिलांना त्या पैशाचा 1500चा म्हणा किंवा 2100चा किती फायदा होतो ते त्यांचं त्यांना माहिती. जसं पाण्यात का नाही कमळ फुलतंय तसं या इचलकरंजीत कमळ फुललेलं आहे. आणि 70 वर्ष त्यांना झालं नाही आणि आता काय देतात त्यांनी. आता दुसरी करायला लागल्यात म्हणून उगाच बोलून निसता सांगायसाठी बोलायला लागल्यात फक्त. राहुल आवाडे सर न सांगता सगळं कामं करतात. प्रकाशाने खूप मदत केली, लाईट बिल कमी केलं, भागातील सगळं बोर बंद पडेल, 150च्या वर बोर त्यांनी राहुल साहेबांनी स्वतः खर्चातून रिपेरी केली. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या विशेष कार्यक्रमाअंतर्गत मी पोहोचलोय इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये. आणि या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील घोडकेनगर परिसरात मी ज्यावेळी फेरफटका मारत होतो यावेळी काही महिलांना मी विनंती केली. महिला मला वाटते बाजार आणि या खरेदीसाठी बाहेर पडलेले असतील, त्यासाठीच मी आता त्यांना त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि जाणून घेणार आहे की त्यांच्या नेमक्या या निवडणुकीबद्दल प्रतिक्रिया काय आहेत. त्यांचे जे आमदार आहेत विद्यमान प्रकाश आवाडे यांच्या माध्यमातून त्यांच्या परिसरात विकास झाला की नाही हेच आता या संवादातून मी जाणून घेणार आहे. ताई नमस्कार. नमस्कार. काय सजून बजून आज काय शॉपिंग जोरात आहे? होय चालली बाजारात. अजून बाकी आहे आहे होय, आहे की आहेत अजून बाकी संपलं नाहीत? नाही अजून. आणि ह्या महिन्यापासून 2100चा हप्ता येणार आहे त्यामुळे जास्त तयारी अरे चालू. बापरे, ही पण तुम्हाला माहिती कळाली आहे? सगळी माहिती आहे म्हणजे आता मला. 2100 येणार म्हणतात, होय म्हणजे 1500 2100. 2100 आणि परत भाजप सरकार आलं ना परत वाढतच जाणार आहे. घरात वाटणी किती देतायचा? वाटणी काय नाही, महिलांचं आहे ना ते, महिलांनाच द्यायचं नाही, नाही. लपून ठेवताचा का खर्च नाही करताय? घरी खर्च करणार की घरी खर्च मुलांचा करणार. शाळेला दिवाळीची शॉपिंग सगळी त्यामधून झाली ना आमची, फक्त तुमचीच काय? मुलांची मुलांची पण हा केली? घरची बरं. सगळ्यांची. मला वाटलं 1500 मिळालं, आता माझं भागलं बाबा. बरं आता काय, आता निवडणूक आता आहे, तुम्ही 2100 डोळ्यासमोर ठेवलायचा, काय वाटतंय कुणाचा वारा इचलकरंजीत? इचलकरंजीत राहुल आवाडे, आमदार राहुल आवाडेच होणार आणि हे फिक्स आहे. अरे बापरे, कमळच फुलणार. कमळ देणार का हो? काय कारण काय कमळ द्यायचं? इचलकरंजीत आमच्या यंत्रणा कामासाठी प्रकाशाने खूप मदत केली, लाईट बिल कमी हा. केलं, भागातील सगळं बोर बंद पडेल, 150च्या वर बोर त्यांनी राहुल साहेबांनी स्वतः खर्चातून रिपेरी केले आणि नवीन बोर तुमच्या महिलांचा. बरं, तुम्हाला इतकं पण असं नाही की बाबा गागरी घेऊन दादा मैल चालत जावं स्व लागतंय? खर्चातून त्यांनी बोर रिपेरी केले, 150 पेक्षा अधिक बोर रिपेरी केले, नवीन बोर सुद्धा मारून दिले बरं. स्व खर्चातून. आणि सुळकुट पाणी प्रश्न सोडवून आम्हाला एक दिवस आड पाण्याचा प्रश्न सोडवून देणार आणि ते काम सुरू आहे प्रकाशाने. बोर मारलं तर त्याला पाणी नाही म्हणायची. नाही असं कुठं आहे? आमच्या भागात बोर बंद पडलेला रिपेरी करून दिला एका दिवसात येऊन चालू केले बघा, एका दिवसात येऊन रिपेरी करून दिला. दोनाळा येऊन चालू केलेलं सगळं काम करतात. सगळं काम करतात. आणि पोरांना शाळेला पण मोफत आहे, बरं. म्हणजे पोरांना शिक्षणासाठी तिने उच्च शिक्षण मोफत केलेलं पण आहे. त्याचा फायदा झालाय का हो लोक? झाले भरपूर झाले, आता पण होणार मग. होणार. मला वाटतं तुम्ही सगळी लाडक्या बहिणीचं जे आता 2100 निने सांगितलं, तुम्ही सांगा हो, काय वाटतंय खरोखर इथं वारं आहे का? आहे कोणाचं? कमळ. कमळचं का हो मावशी? आमच्या भागात इचलकरंजी आपले माननीय राहुल प्रकाश आवाडे हे वस्त्रनगरीतील चांगले आपले उमेदवार असून आपल्या इथली इचलकरंजीची प्रगती करणार, देशाची पण प्रगती करणार असं आहे. ते सगळं लिहून आणले चिठ्ठी कुठे बघा? मी चिठ्ठी लिहित नाही, माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी. काय मी येणार माहिती होती? नाही मग स्वतःचा अनुभव सांगतो. राहुल आवाडे जर आलं तर आपल्या या भारतात या आपल्या इचलकरंजीत सगळ्या सुविधा होणार, अहो, पाणी पण येणार ठीक आहे 1 ना. दिवस आड. पण राहुल आवाडे लोकांना भेटले तरी पाहिजे. अहो राहुल आवाडे किती कार्यक्रम घेतले, मोसमी आवाडेने किती कार्यक्रम घेतले, प्रत्येकाला कुकर, साड्या, ताट, या आपल्या जे पंढरपुरात जे झालं नाही ते इथं पंढरपूर झाले. नगरी माऊली सोहळा, दिंडी सोहळा घेतला, बर. भरपूर छान कार्यक्रम झाला, तर सगळ्यांना आवडला. 10,000 लोक होती. काय 10,000 लोक महिला, बरं, टाळ, तुम्ही साडी. घेतलेला नव्हता? हो आम्ही घेतलेला नंबर आला का नाही? नंबर. आम्ही प्रत्येक कुकर घेतला, साड्या घेतल्या, पैठणी घेतले. तुम्ही काय सांगाल ताई? कमळच
कमळच म्हणलं त्यांच्यामुळे पाण्याचं जास्त करून इचलकरंजीतली इथं आवड्यांचं घर कुठं जवळ आहे काय? या साईडला या साईडला हा? लांब आहे अजून. मग तुम्ही सगळे आवडे कसं म्हणा लागलायचा? आमच्या इचलकरंजीत पाण्याची एक ना सोय कोण करून दिलेली आहे. हा? पाण्याची जास्त करून सोय करून दिली म्हणजे तिने बर उपलब्ध. पाण्याचे जरा टोहे होतं त्यांनी सोडवलेलं आहे. कुठला वीज बिल हा. यंत्रमागासाठी लागणार वीज बिल आहे ते कमी करून दिलं. यंत्रमाग ठीक झालं, पण पायाभूत सुविधा ज्याला म्हणते बाबा रस्ता झालं पाहिजे. रस्ता पण रिपेअर काम दिले आम्हाला. पण करायलाच बघा. अहो, पण स्वच्छता. आता विरोधी जे उमेदवार आहेत मदन कारंडे त्यांनी भरपूर कामं केलीत म्हणा की. मदन काळे आलेच नाहीत, आमचे पाहुणे आहेत. त्यांची बहीण आहे की नाही, ती माझी नंदाची मुलगी सून आहे अंजली. बरं. परत त्यांनी इथं अजूनपर्यंत कोणाकडे आले नाहीत. तुम्ही पाहुण्यांचा विचार करायला पाहिजे ना. काय विचार करू, आम्हाला जे कोण मदत करेल त्याला आम्ही देणार. मग कमळालाच आम्ही मत देणार. कोण काम कारण कमळ हो, आपल्या मुलांना म्हणा, आता आपल्या काय- देश. आता कसं आहे, या इचलकरंजी म्हणजे आवाडे असं एक समीकरण तुम्ही बनवून ठेवलेला. तसं आता काय जरा बदलूया ना. नाही त्यानेच कायम फिक्स. आमचं सगळ्यांचं कमळच. हं. हा कमळ. जसं पाण्यात का नाही कमळ फुलतंय तसं या इचलकरंजीत कमळ फुललेलं आहे. बर मग काय तुम्ही काय सांगताय मावशी? काय कमळच कमळच. तुम्ही जबरदस्ती केली घरी चाकू बिकू लावला का माझ्या? कमळ मान असं नाही ना हो का? नाही कमळच. मावशी शीट पाडशीला कमळच. ती शीट नव्हे ही शीट पाडशीला. हा? कमळच. का कमळ का? अहो आता त्यांच्या घरात खासदारकी गेली, आमदारकी गेली, आता परत आणि काय म्हणतो तुला, आता परत त्यांचे प्रकाश आवाडेंचे चिरंजीव राहुल आवाडे होतात. तिसरी पिढी. मग घराणेशाही आता नको म्हणतात लोक. पहिल्यापासून सगळ्याला करतच आले. पहिला म्हणजे त्यांची पप्पा झालं, हिनी आता हे राहुल आवाडे सर आता हिनी पण चालू केलं. बदलूया म्हणतात आता. नको आम्हाला बदलायचं, हिने काम करते म्हणून हिनाच दे निवडून, हा. कमलाला द्यायच मत. बर बाकी महिलांच्या दृष्टीनं फक्त आता ज्या काही योजना काढायला लागल्यात त्या खरोखर फायदेशीर आहेत का? होय होय. कारण श्रीमंत नसेल तर गरीब महिलांना त्या पैशाचा 1500चा म्हणा किंवा 2100चा किती फायदा होतो ते त्यांना माहिती. 1500 ने 2100 लई कर लागल्यात. हो 2100 आले बाहेर जाईल ना. महाविकास आघाडी आता 3000 देणार आहे. ते खरं नाही आहे, ती फेक न्यूज आहे. अहो द्यायला लागल्यात ना, त्यांच्या जाहीरनाम्यात आहे का हो? 21च. हा 3000 नको. नको 3000 देणार पण नाही. आमच्याकडे होय. त्यांनी हे सगळं उगाच असं सांगायला लागलं ते काय सांगायला लागल्यात? काय देतो अफवाच की फक्त. बरं. ह्याच्या आधी मग धक्का झालं नाही कधी. ह्याच्या आधी भरपूर नेते मराठी होऊन गेले म्हणा, हे होऊन गेले, पण नाही झालं ना ह्याच्या आधी कधी. बर आताच झालं ना फडणवीस साहेब आल्यानंतर म्हणा किंवा शिंदे साहेब आल्यानंतर. होय की. हा. पण आता जर ते 3000 रुपये देतो म्हणत असतील, तुम्ही कशाला नाही 1500 आम्हाला रुपये पटत नाही, ते देतील असं पटत नाही. कारण 70 वर्षात त्यांना झालं नाही आणि आता काय देतात त्यांनी. आता दुसरी करायला लागल्यात म्हणून उगाच बोलून निसता सांगायसाठी बोलायला लागल्यात फक्त त्यांनी. अगोदर नाही केलं बरं. हा? 5 महिने झाला आता दिले आम्हाला. 5 महिन्याचा हप्ता आल्यात. याच्या अगोदर कधी नाही केलं. याच्या अगोदर नाही केलं. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही तरुण आहात, तरुणींचा मोठा एक गट आहे मोठा, म्हणजे तरुणीची संख्या जास्त आहे या ठिकाणी. त्यांचा कल असेल ना जरा बदलूया म्हणून आपल्या इथं. नाही तिनेच मुली तर जास्त, कारण मुली 5 महिन्याचं मोफत केलं ना. हा? 5 महिन्याचं लाभ झाले. उच्च शिक्षण मोफत करणार, सगळं हे करणार म्हणून त्यांचाच करणार. उच्च शिक्षण मोफत करणार म्हणल्यात, पण होईल असं वाटतंय का? होईल की, होणार की, झालंय की, मंजुरी मिळाली की. झालेलं आहे वर्ण, हा. तर अजून अंमलात आणलेलं नाही. बर होणार खरं ते. बघा बघा 100% होणार. मावशी कुठं चाललाय का? घरी चाललाय का? हा. बर मला सांगा, तुमच्या मनातला आमदार कोण हो? आवाडे का? का म्हणजे पैसे सोडायला होय. किती रुपये मिळालं? किती रुपये मिळालं? लाडकी बहिणी लाडकीच्या बहिणीचं सांगायला. हो होय की. होय. पण बास होतात का तेवढं? काय किती आता पोराचा वर तर खर्च तर निघते की. बस होतं म्हणजे माणसाला किती दिलं तर कमीच पडते हा. मग. आता महाविकास आघाडीचे विरोधी उमेदवारांचं पक्ष आहे, ती 3000 देतो म्हणतात की. आता पण दिलं काय. आता पण दिलं काय. बर
काय सगळं वर कमळच जाणार आहे. कमळ बाजूला राहणार, सगळं बाकीचं येणार. नाही कमळच येणार आहे. बाकी सगळं पडलं. कमळच येणार आहे. कमळच फुलणार. बर. आता काय वाटतं तुम्हाला, तुमच्या या इचलकरंजीकर म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत आता अजून? आमची अपेक्षा काय आहे, आता सगळे आवडे सर केलेला आहे, बर. मग आणि काय पुढं हे करायचं नाही आता. अहो पण त्यांनी विकास केला, कामं केली, सगळं केलं, ते ठराविक लोकांचंच केलं तो. नाही, आता राहुल आवडे सर पण भरपूर केलेत की कामा. हा. मग बोर बंद पडले होतं, बोर रिपेअर करून दिले, मोफत शाळाच केले, सगळे केले, मग आणि काय पाहिजे. आणि पुढे काय असलं तर पण योजना ती करतो म्हणून सांगितले की सर. बर. पण आवडे सहजासहजी भेटतात भाऊ, त्यांचा जनसंपर्कच नाही आहे ना. रोज कुठल्याही तुम्ही कार्यक्रमाला बोलवा, देवीच्या उत्सवाला बोलवा, गणेश उत्सवाला बोलवा, सगळ्या उत्सवाला त्यांनी तिथे हजर राहतात. पण त्यांच्या ऑफिसला नाही, त्यांच्या ऑफिसला गेल्यावरती भेटते. नाही, वशिला लावा लागतो. नाही लागत. आम्ही जाऊन स्वतः भेटून आले. आता देखील भेटू शकतो. आता चला. आता भेटतील मला ते. मग आता निवडणुका म्हणून भेटतील. हो, नाही, कधी पण गेले तर ते आम्हाला भेटतात, आम्ही तिला भेटतात. हा? काय काम असले तर पण आम्ही जाऊन भेटू शकतो. तिने न सांगता काम करतात बघा सगळं जण. कोण? राहुल आवाडे सर हा. न सांगता सगळं काम करतात. बर. हा असा अनुभव आलाय काय? हा अनुभव आले. एक बोर रिपेरी एका दिवसात करून दिला. विचारा बायकांना रिपेरी एका दिवसात करून दिला. आणि पाण्याशिवाय पाणीचं पण एक दिवसानं आणायला येणार आहे, नदीचं पाणी पण. पाणीचा लई त्रास होता आमच्या. मीच गेले म्हणून. हा. अहो पण मी आता त्यांनी विकास केला काय हो, अजून पण इथं तुमचं हायच वाढतं. त्या गल्लील्या बायका, चार गल्ल्या काय म्हणतो आपण असतात बघा, ते 4 बायका जमल्या की त्यांना दिवस कमी पडतोय गप्पा मारायला. तसं आहे तुमचं? गुलू 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 नाही तसं काय नाही. तिने अशी केली बघ, तिने तशी केली बघ, काय तिनं साडी नेसलेली माझ्यासमोर आलती, नाटक करत होती. नाही तसं काय. बरं, आता हिने राहुल आवडे असतील, प्रकाश आवडे असतील, हिने कामं केली, होय केलं. फक्त नारळ फोडून गेली. नारळ फक्त फोडल्याने गेली ती. नाही काम केलंय की तिने तसं. मग ते नारळ फोडून जाणार की काम कामगारच करणार ना. मग कामगार काय ते राहुल आवाडे आणि प्रकाश आवाडे येऊन तिथं स्वतः काम करणार नाहीत, कामगारच करणार की काम. कामगार सांगून दिली. नारळ फोडून पैसे तर त्यांनीच देतात ना. आमच्याकडे जास्त पण पाण्याचंच आहे. पाण्याचा महत्वाचा प्रश्न आहे तुमचा. लय जण मला सांगतात पाण्याचा प्रश्न आमचा मिटलेला नाही, पाण्याचा प्रश्न ते मिटलेला आता आवाडे सर आले तर नाही, थोडे पाण्याचं महिन्याभरात तरी पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. थोड्या अंतरावर ते आलेले आहेत पाईपलाईन. का हो, काय वाटतं तुम्हाला? विद्यमान आमदार प्रकाश आवडे तिने कामं केल्यात काय? केलं की काय केलीत कामं? आमचे बंद पडलेले बोर चालू केले. जवाहरनगरचे. तुम्हाला पाहुणे आहे का इकडे? तुम्ही तुम्हाला इथे ओढून आणला वाटतं? नाही आवड नाही हा? आमचं चालेल हळदीला चाललेले नाही. होय, वेळ होतोय काय म्हणून पिवळी साडी नेसली हळद लागली तरी काय नको, कारण दुसरी साडी घ्यायला लागेल. होय, काय कामं केली तुमच्या इथं? आमच्या इथे तेवढंच बोर रिपेरी केले. केल्यात तरी का या म्हणल्या म्हणून? नाही केल्यात भरपूर केलेत. बर. लाईटीचे डाम चालू केले. बर. रस्त्याचे मोठे लाईट बंद पडले, चालू केले. तर आपण या घोडके नगर परिसरातील महिलांशी ज्यावेळी संवाद साधला त्यावेळी त्यांच्याकडून असं दिसून आलं की विद्यमान आमदार जे प्रकाश आवाडे आहेत त्यांच्याकडनं अनेक विकास कामं झालेली आहेत, मात्र जो पाण्याचा प्रश्न आहे तो आता त्यांचे पुत्र जे आता सध्या महायुतीचे उमेदवार आहेत राहुल आवाडे यांच्या माध्यमातून नक्कीच निकाली लागेल असा दावा देखील या महिलांनी व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर बोर मारून त्या बोरची रिपेरी करून या महिलांना मुबलक पाणी उपलब्ध राहुल आवाडेंच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. त्यामुळं आमच्या मनातील आमदार जो आहे तो राहुल आवाडेच असणार असल्याच्या प्रतिक्रिया या सर्व महिलांनी आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत. केके न्यूज साठी सद्दाम अली, इचलकरंजी. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.